मंडळी, तुम्ही जर अशी हे एकदा बेसनची भुर्जी बनवली ना, तर पनीर भुर्जी आणि अंडा भुर्जी विसरून जाल. चवीला इतकी भारी लागते. शिवाय तुम्ही ही भुर्जी आहे ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता. 3 ते 4 दिवस आरामात टिकते. करायला खूप सोपी आहे, चवीला एकदम भन्नाट. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन आहे हे पॅनमध्ये घातलंय. तव्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता. अजिबात तेलाचा वापर न करता 2-3 मिनिटं आपल्याला हे चांगलं खमंग खरपूस होईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे मी एकदम स्लो ठेवलेली आहे आणि आपल्याला हे बेसन आहे ते एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जी बेसन भुर्जी बनवणार आहे ना, ती चवीला सुद्धा चांगली लागते. शिवाय 2-3 दिवस आरामात टिकते. तुम्ही जर प्रवासाला घेऊन जाणार असाल तर अशी ही भुर्जी बनवून घेऊन जाऊ शकता. आता हे बेसन छान असं भाजलंय. चांगला याचा रंग बदललेला आहे. यानंतर आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे भाजलेलं बेसन आहे ना, हे बघा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने मी बेसन घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणी घालताना सुरुवातीला थोडं थोडं घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही, नाहीतर यामधल्या गुठळ्या मोडल्या जात नाही. अर्ध पाणी घातलेलं आहे. यानंतर मी आता उरलेलं पाणी सुद्धा घालते. 1 वाटी बेसनाला 1 वाटी पाणी हे भरपूर आहे, म्हणजे पुरेसं प्रमाण आहे, परफेक्ट प्रमाण आहे. हे बघा चांगलं हे घोटून घेतलेलं आहे चांगलं. आता हे एका बाजूला आपण असंच ठेवूया, म्हणजे यामधल्या काही गुठळ्या असतील तर अजून त्या छान मऊ होतील आणि चांगल्या मिक्स होतील. यानंतर पुढची तयारी करायला घेऊया. आता ही भुर्जी बनवण्यासाठी मी इथे 1 मोठा कांदा आणि 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो आधीच धुवून घेतलाय. कांदा आपण चिरून घेऊया. कांद्याचा देठ काढायचा आहे, साल काढायची आहे आणि त्यानंतर कांदा धुवून घ्यायचा आहे. धुतल्याशिवाय अजिबात चिरायचा नाही, कारण यावर काळपट असे डाग असतात. तर त्यासाठी कांदा चांगला धुवून घ्यायचा. तर हा कांदा मी धुवून घेतलाय. आता एकदम जितका बारीक जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आता हा मधला जो गर असतो ना, तो सुद्धा काढून टाकायचा, मधला भाग, कारण तो असतो कडू, तो घालायचा नाही अजिबात. तो काढल्यानंतर या पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. आता हा मोठा कांदा आहे त्यामुळे मी 1च कांदा घेतलाय. तुमच्याकडे जर लहान असतील तर तुम्ही 2 घेऊ शकता, कारण आपण भुर्जी बनवतोय बेसनची, यासाठी कांदा जास्तच लागतो. यासाठी कांदा मोठा घेतलाय आणि तुमच्याकडे लहान असेल तर 2 घेऊ शकता. एकदम बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा. कांदा चांगला चिरून घेतल्यानंतर आता हा टोमॅटो सुद्धा चिरून घ्यायचा आहे. याचा पुढचा देठ कापून टाकलाय. 2 भाग करून एकदम जमेल तेवढा टोमॅटो सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. या पद्धतीने हे बघा टोमॅटो सुद्धा आपला आता चिरून झालाय. चला तर भुर्जी करायला घेऊयात. भुर्जी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं. आता जास्त दिवस तुम्हाला ही जर प्रवासात न्यायची असेल भुर्जी तर 3-4 चमचे तेल घालायचं. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे. चांगलं तडतडू द्यायचं. यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडेसे ओव्याचे दाणे. ओवा घातलाय, थोडासा घालायचा आहे. यामुळे पोटाला त्रास होत नाही, ॲसिडिटी अपचनाचा त्रास होत नाही. हिंग पावडर घालायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा भरून इथे बारीक चिरलेली लसूण आणि थोडंसं आलं घेतलंय बारीक बारीक चिरून, ते सुद्धा यामध्ये घालायचं. यामुळे फ्लेवर चांगला येतो. तुम्ही इथे आलं लसूण पेस्टचा वापर सुद्धा करू शकता, पण असं चिरून घातल्यामुळे फ्लेवर चांगला येतो. भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे. आपण मसाल्याचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामुळे 1च हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे. आता ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची. छान अशी मस्त खमंग सुगंध यायला पाहिजे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा. तर बारीक चिरलेला कांदा घातलाय. आता कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी कुठून पाहिली जाते. कांदा हे बघा चांगला परतून घेतलाय, ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत चांगला मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो चांगला परतून घेतलाय आणि चांगलं शिजवून घेतलाय. आता यामध्ये अजून हे मऊ होण्यासाठी इथेच मी मीठ घालते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईल. चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. आता घालूया मसाले. तर अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग चांगला येतो. 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे.
हे मसाले मी लहान चमच्याने घातलेले आहेत, त्यामुळे ही स्पायसी जास्त होत नाही. आणि जर तुम्हाला स्पायसी हवी असेल तर तुम्ही अजून मसाल्याचा वापर वाढवू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. आता हे मसाले करपू नये यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर इथे मी फक्त 2 चमचे पाणी घालणार आहे, म्हणजे मसाले आपले करपणार नाही. आता पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये घालूया वाटीमध्ये जे बेसन फेटून ठेवलं होतं ना ते घालायचं आहे. आता हे बेसन घालताना सुद्धा पसरवून घालायचं, एकाच जागी घालायचं नाही, असं व्यवस्थित पसरवून घालायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आणि हे आता अजिबात मिक्स करायचं नाही. वाटीत थोडंसं बेसन आहे त्यामुळे थोडंसं 2 चमचे पाणी घातलं आहे. अजिबात मिक्स करायचं नाही, झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं याला वाफ काढून घ्यायची. तर 2 ते 3 मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे. थोडंसं वरून हे बघा छान असं कोरडं झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तळाला ते थोडंसं लागलं आहे कारण स्टीलची कढई आहे ना. तुमच्याकडे जर नॉनस्टिक असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण काही हरकत नाही, ते निघतं सगळं. असं व्यवस्थित काढायचं आहे चांगलं. आणि हे बघा छान असं आता तुम्हाला या गुठळ्या जरी झालेल्या दिसल्या ना तरी नंतर ते कोरडं झाल्यानंतर छान असं हे बेसन सुटसुटीत होतं, जसं आपण अंड्याची किंवा पनीरची भुर्जी बनवतो ना त्या पद्धतीने. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी घालते पातीचा कांदा. आता तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची आहे, भरपूर कोथिंबीर घालायची. त्यानंतर घातली आहे इथे कसुरी मेथी, यामुळे फ्लेवर खूप छान येतो. यानंतर हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या मोडल्या जातात. हे बघा चांगलं असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. बेसन आहे त्यामुळे ते तळायला लागतं. जर तुम्ही ही भुर्जी नॉनस्टिकमध्ये बनवाल तर अजिबात ती लागणार नाही, पण अशी ही काढून घ्यायची, सहज निघते. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि छान ही नंतर थंड झाल्यावर मोकळी आणि सुटसुटीत होते. हे बघा 2-3 मिनटं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त अशी मोकळी सुटसुटीत आपली बेसनची भुर्जी तयार झालेली आहे. हे बघा अशी ही फोडून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित मोकळी सुटसुटीत होते. हे बघा चवीला एकदम भारी लागते. तुमच्याकडे घरी जर भाजीला काही नसेल आणि आयत्या वेळी काय बनवावं हे सुचत नसेल ना, तर या पद्धतीने तुम्ही ही बेसनची भुर्जी बनवू शकता. तोंडाला चव नसेल तरी देखील तुम्ही अशी ही बेसनची भुर्जी बनवून खाल्ली ना तर काय तोंडाला चव येते, मी तुम्हाला काय सांगू. इतकी मस्त झालेली आहे, मस्त चटपटीत अशी झालेली आहे ही. शिवाय आपण इथे पुढे लिंबाचा रसाचा वापरसुद्धा करणार आहोत. पण जर तुम्ही प्रवासात नेणार असाल तर आधीच यामध्ये लिंबाचा रस घालू नका. ज्या वेळेला खाणार असाल ना त्यावेळेला यावर लिंबाचा रस घालायचा आणि खायचं. चवीला ही बेसनची भुर्जी एकदम मस्त लागेल. तुम्ही याला काय नाव द्याल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्याकडे याला काय म्हणता. तोंडाला चव आणणारी मस्त चटपटीत अशी ही बेसनची भुर्जी बनून तयार झालेली आहे. फक्त 10 मिनिटात बनून तयार होते. आता आंबटसाठी आपण यामध्ये घातलेलं नाही लिंबाचा रस, पण आपण पुढे घालणारच आहोत. तर मस्त ही स्टोर करून तुम्ही 2-3 दिवसासाठी ठेवू शकता आणि प्रवासामध्ये नेऊ शकता. पण नेण्यापूर्वी थंड करा पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आणि त्यानंतरच कोरड्या डब्यात भरा. जर तुम्ही गरम असतानाच ही भुर्जी डब्यामध्ये भरली तर खराब होऊ शकते. आता ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. एकदम भारी. आता ही भुर्जी आहे मी चपातीबरोबर सर्व केलेली आहे. यावर घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. आता लहान लिंबू आहे म्हणून मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे. यामुळे ही मस्त चवीला लागते. यानंतर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा पावासोबत सुद्धा तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. मंडळी तुम्ही कधी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. शिवाय तुम्ही याला काय नाव द्याल हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. पनीरच्या भुर्जीला आणि अंड्याच्या भुर्जीला मागे टाकणारी आजची ही बेसन भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल मंडळी लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघून अशी ही बेसनची भुर्जी बनवू शकता.